राजमाता जिजाऊ जयंती के अवसर पर सोलापुर जिले के बार्शी तहसील अंतर्गत पान गांव में शमशान भूमि के सौंदर्यीकरण कार्य का उद्घाटन हाल ही में संपन्न हुआ। गांव के समग्र विकास तथा सार्वजनिक स्थलों के सौंदर्यीकरण के उद्देश्य से पिंटू नायकवाड़ी ने समस्त ग्रामवासियों के सहयोग से इस महत्वपूर्ण कार्य की शुरुआत की है। इस सौंदर्यीकरण कार्य का उद्घाटन शिवसेना सोलापुर जिला प्रमुख भाव साहेब आंधलकर के कर कमलों से किया गया। कार्यक्रम के दौरान उपस्थित मान्यवरों ने अपने विचार व्यक्त करते हुए इस उपक्रम की भरपूर प्रशंसा की। महाराष्ट्र बागवान वर्किंग कमेटी के संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शरीफ बागवान ने कहा कि शमशान भूमि को स्वच्छ, सुव्यवस्थित और सुसज्जित बनाकर पिंटू नायकवाड़ी ने समाज के समक्ष एक नया आदर्श प्रस्तुत किया है। ऐसे उपक्रम केवल भौतिक विकास तक सीमित नहीं रहते, बल्कि सामाजिक जागरूकता, संस्कार और सामूहिक जिम्मेदारी की भावना को भी मजबूत करते हैं। ये कार्य प्रेरणादायी है और गांव के इतिहास में उल्लेखनीय रहेगा। उद्घाटन अवसर पर भाव साहेब आंधलकर ने भी पिंटू नायकवाड़ी के कार्य की विशेष सराहना की। उन्होंने कहा कि शमशान भूमि जैसे संवेदनशील और महत्वपूर्ण स्थान का सौंदर्यीकरण कर सामाजिक दायित्व का निर्वहन किया गया है। महाराष्ट्र के अन्य गांवों में भी इस प्रकार के सामूहिक और लोकहितकारी उपक्रम होने चाहिए, ऐसा मत उन्होंने व्यक्त किया। इस कार्यक्रम में महाराष्ट्र बागवान वर्किंग कमेटी के संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शरीफ बागवान, पानगांव के सरपंच जय सिंह देशमुख, पिंटू नायकवाड़ी, जुबेर भाई बागवान, इब्राहिम काजी, हाजी मुश्ताक होलकर, रईस बागवान तथा बड़ी संख्या में ग्रामवासी उपस्थित थे। राजमाता जिजाऊ जयंती के अवसर पर प्रारंभ किया गया ये उपक्रम सामाजिक एकता, सहयोग और ग्राम विकास की उत्कृष्ट उदाहरण बनकर सामने आया है। भविष्य में भी ऐसे ही सामूहिक प्रयासों से गांव का सर्वांगीण विकास हो, ऐसी अपेक्षा उपस्थित नागरिकों ने व्यक्त की। बार्शी से संवाददाता की एक खास रिपोर्ट। शंकराचं या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना, ते सुद्धा गणपतीची मिरवणूक रद्द करून त्याचा जो पैसा वाचलेला आहे त्या पैशातनं 1 लाखाच्या आसपासची ती मूर्ती त्या ठिकाणी त्यांनी ही केलेली आहे। आणि ते म्हणजे असं काय म्हणतात, विजन ठेवणारी माणसं या ठिकाणी समाजाला आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ते सुशोभीकरण होईल। आम्ही तर नेहमी एकच आमच्याच गावचे असले, आम्ही एका गावातले किंवा एका कुटुंबातले असल्यासारखं नेहमी एकमेकाशी वागतो आणि त्या पद्धतीनं झाडाच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी अजून काय लागलं, झाडं लागली किंवा बाकीचं काय लागलं किंवा आता टाईल्स वगैरे, नशिबानं आता काही सगळं चालू होईल, आपलं सगळं बंद पडलेलं आहे, पेट्रोल पंप बंद आहे, हॉटेल बंद आहे, अमुक बंद आहे, पेव्हिंग ब्लॉक्स बंद आहे, तर पेवर ब्लॉक वगैरे चालू झाला तर लागले तर आम्ही सगळं त्याची सुद्धा ग्रामपंचायत मधून मग अतिशय आनंदाची बाब आहे। आम्ही नेहमी आपल्या बरोबर आहोत, आम्ही सेवक आहोत। समाजकार्यामध्ये राजकारण बाजूला ठेवून आपण एकत्र राहू आणि अतिशय उत्कृष्ट असं कार्यक्रम, मी म्हणतो ना, बार्शी तालुक्यातल्या प्रत्येक गावानं अशी स्मशानभूमी तयार केली पाहिजे, जिथं गॉड म्हणजे ग्रोथ, ऑपरेट आणि डिस्ट्रॉय हे तिन्ही आहे। त्यामध्ये त्या गॉडचा अर्थच तो आहे की एकाने काय म्हणतात त्याला, शंकराने शेवटी विनाश करायचा, ऑपरेट ब्रह्मदेवाने त्याची निर्मिती करायची, आमच्या काय आपल्या सगळ्याच्याच हिंदू या समाजामध्ये समजा, आणि ऑपरेट हे विष्णूनं करायचे, जग चालवायचं, आणि डिस्ट्रॉय शेवटी शंकराकडे आहे। त्या पद्धतीनं शंकराची मूर्ती तर आवश्यक आहे। अशाच स्मशानभूमी प्रत्येक गावामध्ये आणि बार्शी शहर तालुक्यातच नाही, सोलापूर जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रामध्ये व्हाव्यात, हेच मगानंदा काकांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक युवकानं यामध्ये पुढे येऊन राजकारत्याचा आणि बाकी सामाजिक सेवा संघटनाच्या मदती घेऊन या ठिकाणी काम करावं। आज मी कोरोनाचं संकट लोकांवर होतं, कधी कुणाला संकटानं घेरतंय आणि आपण राहतो का नाही, आपण जिवंत राहतो का नाही, त्या अवस्थेमध्ये माझ्या सगळ्या मुस्लिम बांधवांनी, स्टार फाउंडेशन असतील किंवा भगवान फाउंडेशन असतील, जुबेरबाई असतील, बाकी उडान फाउंडेशन किंवा बाकी आमच्या इतर संघटना, इतकं काम चांगलं केलं। नंदा काका दुसरे नाचत राहिले मंडप टाकून, पैसा गोळा करत राहिले, पण आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी काम केलं आणि तेच काम काढलं की बरेच काम केलं। मास्क सुद्धा त्यामध्ये वापरला नाही आणि ते आमच्या कुटुंबात कोणाला झालाही नाही, झालाच नाही, आमच्याकडे कोरोना झाला नाही, आणि अशा पद्धतीने काम केलं। सगळ्यांनी अन्नदान हे ते कसं 2-3 हजार महिलांचं ते अन्नदान वाटप असेल, किट वाटप असेल, औषध वाटप असतील केलं ना सगळ्यांनी। आणि